नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. लवकरच आता 4 जून तारीख जवळ या लागलेली आहे. निकाल लागणार आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागेल. कोणीतरी निवडून येईल. कोणीतरी म्हणजे दोघंच आहेत. पैलवान चंद्रहार पाटील 3 नंबरला जाणार हे जवळजवळ निश्चित आहे. हे काय लपून राहिलेली गोष्ट नाही. हे त्या उमेदवाराला सुद्धा माहिती आहे. अर्थात ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि संजय काका पाटील हे हॅट्रिक करतात का इकडं सगळ्यांचं लक्ष लागून आहे. मी म्हणतोय निकाल काहीही लागेल, पण आज मी मुद्दामून हा विषय सांगलीकरांच्या दृष्टिकोनातनं, सांगली जिल्ह्यातल्या मतदारांच्या दृष्टिकोन, परंपरा खूप मोठी आहे सांगलीला. राजकारण बघितलं तर वसंतराव दादा मुख्यमंत्री होते, राजाराम बापू पाटील सुद्धा मंत्री होते, अगदी RR पाटलापर्यंत आपण आलं तर कसं राजकीय जे नेते होऊन गेले सांगली जिल्ह्याचे, पण ते राज्यावर कसं आपला दबदबा राखून आहेत. जयंत पाटील अजूनही बघा. असं असताना मला एक आठवण करून द्यायची आहे. 86 साल विष्णू अण्णा पाटील एक विनम्र व्यक्तिमत्व, आणि ते 86ला निवडून आले, निवडून येणार असं वातावरण असताना बिजली मल्ल संभाजी पवार, जनता दल, थोडक्या मतात विष्णू अण्णांचा पराभव झाला. तसा हा पराभव म्हणजे दादा घराण्याचा मोठा पराभव मानला गेला त्यावेळेला. तरीसुद्धा सुसंस्कृतपणा हा राजकारणातला असतो, त्याचं दर्शन विष्णू अण्णा पाटलांनी त्यावेळेला करून दिलं. संभाजी पवार जरी निवडून आले तरी विष्णू अण्णा पाटलांनी त्याचा हार घालून सत्कार केला की बाबा तू निवडून आलायस, तुला आगामी काळासाठी शुभेच्छा. ही विष्णू अण्णांची विनम्रता, हा राजकारणात सुसंस्कृतपणा बघायला सांगलीमध्ये मिळाला जनतेला. आणि नंतरच्या काळात हा सुसंस्कृतपणा कुठं लोप पावला का, हा खरा प्रश्न आहे. आज तुला बघून घेतो, तुला नंतर दाखवतो, किंवा ह्यांनी त्याला म्हणायचं, त्यांनी त्याच्यावर आरोप. राजकारणामध्ये एकदा निवडणूक झाली, कोण निवडून आला की त्याला काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्याच्या मागं विरोधकांनी सुद्धा गेलं पाहिजे आणि माझं हे काम आहे हे केलं पाहिजे, मतदारसंघातली ही कामं झाली पाहिजेत, असं एकत्रितपणेच काम केलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी विरोध करायचं काही कारण नाही आहे. आज त्याच घराण्यातले विशाल पाटील जर का निवडून आले आणि जर का पडले तरी हा सुसंस्कृतपणा त्यांच्यात आहे का, हा प्रश्न आहे. आणि ते जर का संजय काका तिथं निवडून आले तर त्यांच्यातही सुसंस्कृतपणा आहे का, हे सांगलीकर जनता बघणार आहे यावेळेला. निकाल लागू देत. निकाल लागल्यानंतर ह्या दोघांनी सुसंस्कृतपणा दाखवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण सगळा महाराष्ट्र सांगलीकडे बघतोय आज. आणि तुम्ही हा सुशिक्षित माणसं असतात किंवा नसतात, पण सुसंस्कृतपणा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि आत्ता सगळ्यांचं लक्ष एवढंच आहे की संजय काका जर का निवडून आले तर विशाल पाटील ही विष्णू अण्णांची परंपरा जपणार का, त्याला जाऊन हार घालणार का, बाबा नाही पुढची कामं तू कर. आणि विशाल पाटील निवडून आले तर हा सुसंस्कृतपणा संजय काका दाखवणार का, का नंतर एकमेकाचं परत त्याच्यातच लक्ष घालणार, जनतेची कामं करणार का ती तुम्ही. अहो विशाल पाटील, तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही जर का एकमेकाचं काढत बसण्यातच जाणार तर जनतेनं करायचं काय, अनंत प्रश्न आहेत. खूप डेव्हलप व्हायचे सांगली. तुम्ही आश्वासनं दोघंही खूप देत आहे. म्हणजे महाविकास आघाडीनं तर वेगळा विषय आहे, तुम्ही काँग्रेसचे आहात विशाल पाटील, तुम्ही भारतीय जनता पक्षाची कामं आम्ही अशी केली तशी केली हे सगळं ऐकतोय आम्ही. परंतु मुख्य मुद्दा असा आहे की एकमेकाची उणी काढत तुम्ही पुढची 5 वर्ष कोणही निवडून येऊ दे हे बसणार असाल तर सांगलीकर जनता तुम्हाला माफ करणार नाही. आजच तुम्ही मनाशी ठरवलं पाहिजे, नाही विशाल पाटील आपण निवडून आलात, आम्ही तुमच्या पाठीशी राहू, तुम्ही कामं योग्य चांगली विधायक कामं करा, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू, हे संजय काकांनी ठरवलं पाहिजे. आणि संजय काका निवडून आले तर विशाल पाटील दादा घराण्यानंही ठरवलं पाहिजे, नाही संजय काका तुम्ही हॅट्रिक साध्य केलेली आहे, तुमच्या पाठीशी सुद्धा आम्ही आहोत, अशी ही विनम्रता दोघांच्याकडनं दिसली पाहिजे. हा सुसंस्कृतपणा सांगलीकरांना दिसावा अशी अपेक्षा आहे. दिसेलच ह्याची खात्री नाही तरीसुद्धा आपण बघूया. निकाल जवळ आलेत. सांगली जिल्हा तर गाजलेला आहे. महाविकास आघाडी काय झालं, अपक्ष कशी उभारले, विशाल पाटील, हे सगळं जनतेनं बघितलं आहे. परंतु नंतर असं वाटतंय की आत्ता आरोप प्रत्यारोप न करता मतदान झालं आहे, सगळं झालेलं आहे, निकाल लागेल. निकाल लागल्यानंतर मन मोठं करावं. जो पराभूत झाला आहे त्यानं
निवडून येणाऱ्या व्यक्तिमत्वाला जाऊन त्याचा सत्कार करावा, त्याला शुभेच्छा द्याव्यात, एवढीच अपेक्षा आहेत. हा सुसंस्कृतपणा, ही चांगली जी परंपरा विष्णू अण्णा पाटील यांनी जी घालून दिली ती पुढं चालू व्हावी, हे आम्ही पाहतोय. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भाग.